मी एकच म्हणेल की जेव्हा पण स्टार्टअपमध्ये अनेक जण येतात, ठीक आहे, इनिशियली तुम्ही एक सीड कॅपिटल टाकतात त्याच्यात स्वतःचे पैसे बरोबर. टाकतात. हो. जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टर मिळतो किंवा तुमची कंपनीची व्हॅल्युएशन वाढते, तुम्ही लोकांनी लगेच आपण टाकलेली पैसे हे काढायचं बघू नका. कारण काय होतं माहिती आहे का, मी अनेक स्टार्टअप पाहिलेत ज्यांनी पैसे गुंतवणूक केली, कंपनी चांगली चालली, व्हॅल्युएशन खूप हाय लेवलला झाली आणि त्याच्यानंतर स्वतःचे पैसे काढले आणि मग म्हणजे स्वतःची जबाबदारी संपून जाते आणि मग कंपनी काही वर्ष चालल्याने ती बंद झाली. जेव्हापर्यंत आपली थोडी इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आपली भांडवल त्याच्यात नसेल तर आपल्याला आपली जबाबदारी वाटत नाही. तर सगळ्यांना एवढंच सांगेल की जे तुम्ही बेबी सुरू करता, तुम्ही असं करा. आज आपल्या ग्रुपमध्ये मी उदाहरण देईल, पुनीत बालन ग्रुपच्या. माझ्या वडिलांनी तर अनेक गोष्टी कन्स्ट्रक्शन ही सुरू केली. त्याच्यानंतर आम्ही जेवढे कंपनी सुरू केले, एकही कंपनी आतापर्यंत बंद नाही झाली. तर त्यांनी पण असं सगळ्यांनी करावी की एक पासून एक प्लांट ग्रो झाला त्याच्या अनेक ब्रांचेस त्यांनी उघडावी आणि एक्झिट नाही करावी. आजकाल सध्या व्हॅल्युएशन गेम खूप हाय सुरू आहे आणि व्हॅल्युएशन गेम मध्ये अनेक जण व्हॅल्युएशन भेटतोय म्हणून ते कंपनी सोडून एक्झिट करतात कारण पैसे येते. पण आपली पण काहीतरी त्याच्यात स्टेक ठेवावी हेच मी त्यांना सांगतो.